वळूया आपण मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जनुमान मुनवली विपक्ष जनुमान चोरोंडे. लेट्स प्ले. पहिल्या सत्राला होते सुरुवात. आदित्य गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदान आखूड आहे त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये मार्गस्थ झाले जनुमान चोरोंडे संघाची. सागर आणि नितीन ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे आदित्य खऱ्या अर्थाने मागील सामन्यामध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि आता मात्र सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. आदित्य यासाठी ओळखला जातो षटकातील पुढील चेंडू. हाही चेंडू आपण पाहतोय, अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगला टप्प्यावर पूर्णपणे आदित्यने ना खऱ्या अर्थाने मागील 2 ते 3 वर्षांपासून एक चांगली कामगिरी केली आहे जनुमान मुनवली संघासाठी. मग जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा आपण पाहिलं तर आदित्यने एक चांगली कामगिरी करून दाखवली आहे. लगातार आपण पाहिलं तर 2 षटकार आले तर जितेंद्र करजुकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा देखील चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला, परंतु यशरक्षक निकेतच्या माध्यमातून आपण पाहिलं तर थोडीशी चूक झाली. डिक्लेअर स्वरूपाने आपण पाहतोय मिळणार एकच धाव. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक चालू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील, जिथे मुनवली विपक्ष चोरोंडे या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळते. सुंदर चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती. आदित्यचं जरूर कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय ना वाखाणण्याजोगी आहे. सुंदर एक्झिक्युशन सुद्धा पाहायला मिळतंय. पहिलं षटक चालू आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर पूर्णपणे चोरोंडे संघ हा बॅकफुटला सरकलाय. ज्या पद्धतीने धावा धावफलकावरती येणं गरजेचं होतं ना त्या पद्धतीने धावा येत नाहीयेत. पूर्णपणे आपण पाहतोय कंजूसी मारा पाहायला मिळतोय. हाही चेंडू आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा आलाय की नक्कीच एज लागले. फलंदाज सागर बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागतोय चोरोंडे संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये मयूर येतोय, जो की संघाचा आपण पाहिलं तर आधारस्तंभ ज्याच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू आपण पाहतोय सुंदर चेंडू. निकेतचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण करतोय. एक एक धाव खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळालं. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावा आपण पाहिला तर केवळ 2 धावा. आदित्यचं जरूर कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो आतापर्यंत गोलंदाजी करतोय ना सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रातील 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 18 चेंडू, या 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्याच लागणार त्या अर्थात जनुमान चोरोंडे संघाला. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर ताकदवान आहेत. मयूर आणि नितीन ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते, परंतु अपोजिट सुद्धा आपण पाहिलं तर तितका ताकदीचा संघ अर्थात जनुमान मुनवली संघ. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय निकेत येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन निकेतने सुद्धा आपण पाहिलं तर निकेत आणि आदित्य हे 2 सख्खे भाऊ आपण पाहतोय, परंतु नक्कीच आपल्या संघासाठी करत असताना एक चांगल्या दर्जाची कामगिरी नेहमीच करत असतात. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज निकेत याचा राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती अर्थात 4 धावा धावफलकावरती लागतात. जनुमान मुनवली संघ आणि जनुमान चोरोंडे संघ असं पाहिलं तर जवळजवळचे संघ आपण पाहतोय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने चांगला खेळ होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू.
चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती अचूक टप्पा आपण पाहतोय. निकेत यासाठी ओळखला जातो आणि निकेतने वारंवार आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी सुद्धा करून दाखवली आहे आपल्या संघासाठी. पूर्णपणे आता मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथे धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने धावा बनवायच्या होत्या चोरुंडे संघाला त्या धावा मात्र येत नाहीयेत. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय, परंतु या चेंडूवरती मोठा फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. ज्या षटकाची खऱ्या अर्थाने गरज होती ना, तो नक्कीच षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. अर्थात नितीनच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकार आलाय. निकेतवर आता मात्र हल्लाबोल केलाय. धावा येणं गरजेचं आहे ते अर्थात जनुमान चोरुंडे संघाला. हा चेंडू मात्र चांगला टप्प्यावरती खोलवर टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करेल ते अर्थात 11 धावा धावफलकावरती लागतात जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज निकेतच्या माध्यमातून. षटकार आला आणि तदनंतर आपण पाहिलं तर प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळालं. हे खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेट खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट व्हेरिएशनसाठी ओळखला जातो आणि ते व्हेरिएशन आपण पाहतोय निकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हाही चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, परंतु खराब फेकी. जिथे एकच धाव होती तिथे मात्र आपण पाहतोय 2 धावा मिळत आहेत जनुमान चोरुंडे संघाला आणि 2 धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. ते अर्थात 1 बाद 13 धावा धावफलकावरती लागतात. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस जिथे या चषकावर नाव कोण करणार हे संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच समजेल. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. एका चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 13 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे कंजूसी मारा पाहायला मिळाला. तो अर्थात गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळले ना कौतुकास्पद आहे. केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला तंबू सुद्धा पाठवलं होतं. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता मयूरला, परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. मिळणार केवळ एकच धाव डिक्लेअर स्वरूपाने. षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 14 धावा. प्रति षटकामागे आपण पाहतोय 7च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत जमा करतोय तो अर्थात जनुमान चोरुंडे संघ. परंतु आता कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामधील अजूनही 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे मैदानामध्ये, त्यामुळे धावा होऊ शकतात, परंतु त्या पद्धतीची फटकेबाजी सुद्धा मैदानामध्ये होणं देखील अपेक्षित आहे. नितीन आणि मयूरकडे नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु त्या पद्धतीने फटके येणं गरजेचं. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय अक्षय येतोय. अक्षयला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू जनुमान मुनवली संघाचा. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज अक्षय याचा. खराब चेंडू. 9 चेंडूचा नक्कीच इशारा दिला जातोय बीमर पद्धतीने. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीट. त्यामुळे आता मात्र नेक्स्ट बॉल हा फ्रीट असणार आहे. या फ्रीटचा नक्कीच फायदा घ्यावा लागेल फलंदाज नितीनला. नितीनच्या बॅटमधून आपण एक मागील षटकामध्ये एक षटकार पाहिलाय, परंतु या चेंडूवरती सुद्धा षटकाराची नक्कीच अपेक्षा असेल. 9+1 अशा एकूण 2 धावा जरूर येत आहेत धावफलकावरती आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 16 पर्यंत. चांगला चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे तेज तरार चेंडू यासाठी ओळखला जातो हा अक्षय आणि चांगल्या टप्प्यावरती आता मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडासा खराब पद्धतीने पाहायला मिळाला. 9 चेंडू होता, परंतु तदनंतर फ्रीटचा चेंडू कुठेतरी आपण पाहिला तर थोडासा दबाव होतं गोलंदाजावर. परंतु नक्कीच अक्षयचं कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने हा चेंडू एक्झिक्यूट केलाय. याही चेंडूवरती आपण पाहतोय जरूर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय. मिळणार केवळ एकच धाव. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 17 पर्यंत. आता मात्र निनादला आणि मयूरला नक्कीच
मोठे फटके खेळावे लागतील, कारण का तिसरा षटकाचा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत केवळ 17 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. महत्वाचा सामना आहे, जो सामना जिंकेल तो नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे नक्कीच या दोन संघांना एक चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. चांगला फटका आला यावेळी निनादच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण, एक सोपा साधा झेल सोडला जातोय, तो देखील आदित्यच्या माध्यमातून. आदित्यकडनं अशी चूक होणं नक्कीच अपेक्षित नव्हतं, परंतु चूक होते आणि चुकीला माफी नाहीये. एक धाव जरूर येते या चेंडूवरती. एका धावेनंतर 18 धावा धावफलकावरती लागतायत. मोठा फटका आलाय मयूरच्या बॅटमधून, परंतु पुन्हा एकदा अक्षय तिथे, आदित्य तिथे तैनात होता आणि आदित्यने आता मात्र चांगला झेल पकडलाय. मयूरला जावं लागतंय माघारी. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल येतोय. नवीन फलंदाज मैदानात. अक्षयचं कौतुक करावं लागेल, कारण का अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये सुद्धा. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती टाकलेला चेंडू. वारंवार पूर्णपणे आपण पाहिलेत ना तर या सामन्यामध्ये मजबूत पकड धरलंय ती अर्थात जनुमान मुनवली संघाने, कारण का ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी आपण पाहिली या सामन्यामध्ये पूर्णपणे अपोजिट संघाला धावांपासून संघर्ष करावा लागतोय आणि किंबहुना आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी वंचित ठेवलंय जनुमान चोरोंडे संघाला. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये आणि धावफलकावरती 19 धावा लागल्यात. बघूया या शेवटच्या चेंडूवरती मैदानात काय घडतंय. नितीन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळायचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीच चूक होत नाहीये आणि फलंदाज नितीन सुद्धा बॅक टू दी पवेलियन. तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल. ज्या धावा येणं गरजेचं आहे जनुमान चोरोंडे संघाला त्या धावा कराव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये किशोर येतोय, तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन गणेश आलाय. षटकातील पहिला चेंडू. गणेशच्या पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. बघा प्रकाश अष्टमकर सर आता मात्र आपल्या लयामध्ये येत आहेत. अतिशय चांगली डान्सिंग अंपायर मैदानामध्ये आपण पाहतोय, परंतु पहिल्या चेंडूवरती गणेशचा भरपूर समाचार घेतलाय साहिलने. हा चेंडू मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका. रंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण तितकंच चांगल्या पद्धतीचं, परंतु 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एक चांगली रनिंग मिडल विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऋत्विज राऊत सर सांगतात की 27 धावा धावफलकावरती लागल्यात. सॉरी लवेश राऊत आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय जरूर चांगला फटका खेळून काढला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल ना तोपर्यंत 2 धावा घेण्याच्या नादात मात्र फलंदाजाला जावं लागतंय माघारी. नवीन फलंदाज अनुप साने येतोय मैदानामध्ये. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय.
या चौथ्या षटकामधील, तर साहिलवर नक्कीच पूर्णपणे आशा आहेत त्या अर्थात जनुमान चोरुंडे संघाच्या, कारण का त्याच्या बाटमधून आतापर्यंत आपण एक षटकार पाहिलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 28 रन्स ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे अंतिम षटकाचा खेळ चालू. अर्थात चौथं षटक प्रगतीपथावर आहे, परंतु अजूनही 3 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये जाऊ शकतो चोरुंडे संघ. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर गणेशचं कौतुक करावं लागेल, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर आपण पाहिलं ना तर नक्कीच एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 30 पर्यंत पोहोचते. शेवटचे 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. बघूया कितपर्यंत जाऊन पोहोचतोय तो अर्थात जनुमान चोरुंडे संघ. त्रिफळाचीत केले फलंदाजाला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पेश करत असताना गोलंदाज गणेश, साहिलला सुद्धा जावं लागतंय माघारी. सागर येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. सागरसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर षटकार ठोकला तर ऍडव्होकेट संदीप जगेसर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सागरच्या बॅटमधून मोठा फटका आलाय आणि नक्कीच तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाजाला जावं लागतंय माघारी. मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 4 देखील समाप्त झालाय. अर्थात पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 30 धावा. 31 धावांचं आव्हान असणार आहे ते अर्थात जनुमान मनोली संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया नेक्स्ट मॅच कडे, जिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. गावदेवी बामणसुरे विपक्ष शिवसाई मापगाव अ. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी बामणसुरे संघाचा कर्णधार आणि शिवसाई मापगाव अ संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्सवर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचं धावतं समोरच्या ऐकण्यासाठी घेऊन जातोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य ऍडव्होकेट संदीप जगेसर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू संदीप सर. मनपूर्वक धन्यवाद आशुतोष. 4 षटकांचा खेळ संपला. चोरुंडे संघाने फलंदाजी करताना 30 धावा उभारल्या आणि 31चं लक्ष ठेवलेलं आहे. तसं पाहिलं तर या मैदानामध्ये 30-35 धावा या चांगल्या धावा म्हणता येतील, पण तुम्हाला गोलंदाजी जी म्हणतात ना, सटीक गोलंदाजी ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात, तशी गोलंदाजी करावी लागणार. आणि विशेषतः अशा स्वरूपाच्या गोलंदाजीमध्ये काही पॅरामीटर्स फिक्स असतात आणि ते म्हणजे की तुम्हाला मैदानामध्ये धावा रोखणारी गोलंदाजी करावी लागते. विकेट घेणाऱ्या गोलंदाजीपेक्षा धावा रोखणारी गोलंदाजी अधिक प्रभावी ठरते. मोस्ट ऑफ द टाइम 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही काही 2, 4, 5 फलंदाजच बाद करता, फार विकेट काही मिळणार नसतात तुम्हाला. पण जर धावा रोखणारी गोलंदाजी केली, ज्याला इंग्रजीमध्ये एक फार छान कन्सेप्ट आहे, कधीतरी तुम्ही तो माझ्या समालोचनामध्ये ऐकला सुद्धा असेल, डॉट बॉल मेकॅनिझम्स असं मी त्या गोष्टीचं वर्णन करतो. ही डॉट बॉल मेकॅनिझम काय आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर IPLच्या सामन्यामध्ये अशा अनेक वेळेला जेव्हा सुनील नरेनला पहिल्या षटकामध्ये चेंडूसाठी बोलवलं जातं किंवा तो पहिल्या षटकासाठी तो गोलंदाजी करतो, अश्विन अण्णा जो अर्थातच पहिल्या षटकांमध्ये गोलंदाजीसाठी येतो, त्यावेळेला या डॉट बॉल मेकॅनिझम बाबत बऱ्याच वेळेला बोललं गेलं. अगदी मॅक्सवेलने सुद्धा पहिलं षटक टाकलेलं आहे जेव्हा तो मुंबई इंडियन्स तर्फे खेळायचा. जितेंद्र करजुकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. त्यांनी पारितोषिक कळवलेलं आहे की जर कोणत्याही फलंदाजाने लागोपाठ 2 षटकार लगावले तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चला
सलामीची जोडी मैदानामध्ये येते. अक्षय आणि निकेश हे जोडी मैदानामध्ये येणार. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. आपण ज्याबाबत बोलत होतो ते डॉट बॉल मेकॅनिझम बाबत. सो या डॉट बॉल मेकॅनिझमच्या बाबत तुम्हाला IPL च्या सामन्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की IPL च्या सामन्यामध्ये एक गोलंदाज साधारण 4 ओव्हर करतो. टेनिस क्रिकेटमध्ये 6 षटकांचे सामने असतील तर एखाद्या गोलंदाजाला 2 ओव्हर एक्स्ट्राच्या मिळतात. म्हणजे 2 ओव्हर तो करू शकतो मॅक्झिमम, किंवा एखादं षटक तुम्हाला करावं लागतं. आणि त्या एखाद्या षटकामध्ये जर तुम्ही 3 चेंडू डॉट केलेत, तर तुम्ही सलग 3 चेंडू डॉट केलेत, तर गोलंदाजांनी मैदानामध्ये दाखवलेला प्रभाव इतका छान असतो की समोरचा फलंदाज चूक नक्की करतो. कारण आता तोही जमाना राहिला नाही ना, ज्याला आपण म्हणायचो की संयमाचा जमाना. म्हणजे तुम्हाला चाळणीतून सुद्धा तुम्हाला पाणी नेता येऊ शकतं, इतका संयम तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे काय तर तोपर्यंत तुम्हाला वाट बघितली पाहिजे त्या पाण्याचा बर्फ कधी होईल, एवढं संयम असणं फार आवश्यक असतं. पण आता आपल्याकडे असं झालेलं आहे, संयम ही नावाची गोष्ट संपलेली आहे. म्हणजे जर सिग्नलला गाडी उभी असेल तर आपल्याला त्या ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना की फुटपाथ केलेले असतात, त्या फुटपाथवरती गाडी चढवली जाते आणि तिथून ती 2 व्हीलर बाजूला काढून लेफ्टने किंवा राईटने जिथून कुठून संधी मिळेल तिथून बाजूला गाडी काढली जाते. कारण थांबण्यासाठी कोणी नाहीये, थांबण्यासाठी आपला जन्मच झालेला नाहीये. अशा पद्धतीने आपण वागत सुद्धा असतो. पण खेळ मैदानामध्ये या गोष्टी शिकवतो आपल्याला. खेळातून अनेक गोष्टी शिकता येतात, ज्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अलीकडच्या काळामध्ये जिथे म्हणतात ना तुम्हाला लागलीच नैराश्य येतं, तुम्ही लागलीच लगेच फर्स्ट एड होता, त्यामध्ये पहिला चेंडू यावेळेला निकेतने उडवलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार. काय फटकाय, व्हॉट अ शॉट. पण तो धावा बनवणं वेगळं, धावा कमवणं वेगळं आणि धावा ठोकणं वेगळं. या वेळेला धावा ठोकण्याच्या मूडमध्ये निकेत पाहायला मिळतोय आणि त्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षकाने मैदानात प्रयत्न जरूर केला होता, लॉंग ऑफ वरून बरंच चेस त्याला करावं लागलं. सीमारेषा थोडी जास्त दूरवर आहे, म्हणजे मैदानामध्ये तितकं प्रॉपर टायमिंग जर झालं नाही तर तो चेंडू हवेत जाणार, क्षेत्ररक्षकाला ती संधी मिळणार. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अनेक वेळेला आपण मैदानामध्ये ऐकलंय. अशा खेळपट्टीवरती खेळण्याचे काही वेगळे पॅरामीटर्स असतात. मिलिंद काटे अर्थातच याच गावातर्फे त्याने प्रतिनिधित्व केले. सुरुवातीच्या काळामध्ये गोल्डन संघामध्ये खेळायचा. मापगाव संघ किंवा चोरुंडे संघ अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळायचे. त्यानंतरच्या ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा जेव्हा मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा व्हायला लागल्यात किंवा त्या गावामध्ये एक स्पर्धांचं आयोजन अधिक मोठ्या प्रमाणावरती व्हायला सुरुवात झाली, मग आपण ओरम क्रिकेटकडे वळलेलं सुद्धा पाहायला मिळालं. आणि आता जेव्हा मैदानामध्ये शिवसाई मापगावच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा सातत्याने या मैदानामध्ये होते, तेव्हा या विभागातल्या खेळाडूंना सुद्धा खेळण्याचा आनंदही मिळतो, थोड्या अंशी आपला फिटनेस सुद्धा राखता येतो. क्षेत्ररक्षकाची ही चूक, ही अशा प्रकारच्या चुका तुम्हाला परवडणाऱ्या नाही आहेत. कारण तुम्ही क्रिकेटच्या खेळापासून मैदानामध्ये दूर जरी असलात तरी एक सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही बॅट्समनच्या फार जवळ आहात. आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षकांना एक संधी सुद्धा असते की तुम्ही फलंदाजाला इम्प्रेस करू शकता, ते म्हणजे तुमच्या क्षेत्ररक्षणाने. एक धाव जर अडवली गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढणार, 2 चेंडू जर या ठिकाणी अडवले तर त्याच वेळेला फलंदाजावरती दबाव वाढणार, 3 चेंडू जर निर्धाव गेले तर फलंदाज विकेट टाकण्यासाठी मैदानामध्ये तयार असणार, 4 चेंडू जर निर्धाव गेले तर मैदानामध्ये संपूर्ण संघाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळणार. या वेळेला अक्षयने बॅक टू द बॉलर खेळून काढला. 31 धावा त्याला बनवायच्यात आणि काय फटका आहे ना, बरोबर छान पद्धतीने प्रॉपर एक्झिक्यूट केला. मोठी गॅप होती वायडेस्ट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पार, चौकार. तेरा धावा धावफलकावरती लागतात मुनवली संघाच्या. कारण मुनवली संघातील अक्षयकडे आपण पाहिलं तर गोलंदाजी तर तो चांगली करतो, पण त्याच वेळेला फलंदाजी फार स्ट्रॉंग झोन आहे त्याचा आणि विशेषतः रिस्कने खेळणं जास्त पसंत करतो. थोडासा आपण पाहतो ना की बॉटम हँड जो काही आहे तो मैदानामध्ये अधिक त्याच्यावरती भार देतो आणि बॅट पकडायची सुद्धा एक वेगळी स्टाईल असते ना प्रत्येकाची. कोणी
आपण पाहिलं नंतर अप्पर ग्रिपला जास्त बॅट पकडतो किंवा त्याच वेळेला लोअर हँडलने खेळणं अधिक काही जण पसंत करतात. हा सुद्धा आपण पाहतो ना की अक्षय सुद्धा थोडासा लोअर हँडलने बॅटिंग करणं पसंत करतो, थोडासा कमरेतून अधिक वागतो आणि त्याच वेळेला मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आलात. या 14 धावामध्ये निकेतच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता, सागरच्या गोलंदाजीवरती, आणि अक्षयच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. 31 धावा चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा या तुम्हाला एक बूस्टर कॉन्फिडन्स देणार आहेत. ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये बूस्टर डोस प्रत्येकाला गरजेचा आहे असं शासनाकडून कळवण्यात आलं आणि त्यानंतर प्रत्येक जण ती रांग लावायला लागला, तशाच पद्धतीने हा बूस्टर डोस फलंदाजीच्या रूपाने जो काही आलाय त्याचं कौतुक होईल. मुनवली संघाला अशा धावा येणं गरजेचं होतं, पण त्याच वेळेला चोरुंडे संघाला एका चांगल्या षटकाची अपेक्षा पाहिली जात आहे, कारण एखादी मिडन ओव्हर किंवा त्याच वेळेला एखाद्या षटकामध्ये 2-3 मिळालेल्या विकेट्स ह्या प्रतिस्पर्धी संघावरती दबाव वाढू शकतात. हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या चोरुंडे संघाला सुद्धा माहिती आहे. या वेळेला हा फुलटॉस भरून खेळून काढलाय. वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जरूर आहे, पण तो जोपर्यंत चेंडू अडवेल सीमा रेषेच्या डीजे मास्टर बघा काल म्हणजे तुम्ही मला पुढच्या 10 वर्षांनी सुद्धा विचारलत ना की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधला तुमचा बेस्ट स्ट्रोक कोणता, तर मी म्हणेल काल अजिंक्य वैतीने जे बॅटिंग केली ना ती माझ्या पहिल्या टॉप 10 मधली असेल. कारण फार कमी फलंदाज असतात ना की मैदानामध्ये. मी अक्षयच्या फटक्यावरती येतो मित्रांनो, त्याचं कारण आहे की जेव्हा फुलटॉस चेंडू बघितल्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम तो मिड विकेटला खेळला जातो. मोस्ट ऑफ द टाइम फुलटॉस कसा असेल, जर तो तुम्हाला शरीरवेधी भेटला तर तो तुम्ही स्क्वेअर लेगला खेळता किंवा मिड विकेटला खेळता. ज्यांचं ऑफ झोन स्ट्रॉंग आहे ते कदाचित कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरला खेळतात, परंतु लॉंग ऑन लॉंग ऑफला अशा पद्धतीने शरीरवेधी फुलटॉस खेळणं फार सोपं नसतं. 15 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, 13 धावा आल्या होत्या. नो बॉलचा इशारा आलाय. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येणार. 2 धावांनी धावसंख्या वाढून पोहोचले ती 18 पर्यंत. तर आपण त्या फटक्यांबाबत बोलत होतो ना. मोस्ट ऑफ द टाइम ज्या वेळेला वेस्ट हाईटला समान असा एक चेंडू येतो तो तुम्हाला फार मोठ्या प्रमाणावरती लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये खेळता येणं अशक्यच असतं. काही ठराविक फलंदाज आहेत की जे अशा प्रकारचा फटका खेळू शकतात. म्हणजे विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फटके खेळताना आपण पाहतो. टेनिस क्रिकेटमध्ये काल अजिंक्य वैतीने तशा प्रकारचे फटके खेळले. फार कॉम्प्लिकेटेड जॉब आहे, पण यावेळेला चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्युशन केलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून उडवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. इट्स अ ब्युटिफुल 6. नजर टाकूया एकदा. 24 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी केवळ 7 धावांची आवश्यकता असेल. चला नाणेफेकीच्या कौलसाठी आपण वळूया. बामणसोरे संघाचा कर्णधार आणि यजमान संघाचा कर्णधार टॉससाठी या. आदित्य बॅटिंग करतोय. सेन्सिबल बॅटिंग. मैदानामध्ये एक षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर थोडा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू मिळाला होता आणि मग बघितलं की अरे यार ऑफसाईडला सुद्धा सहजगत्या धावा मिळू शकतात, तेव्हा थोडा कंट्रोल मधला स्ट्रोक खेळला गेला. कारण अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला फटके खेळावे लागतात. क्षेत्ररक्षक जर बराच दूरवर आहे तर पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर हा सुद्धा व्ह्यू आहे ना काही, कारण तो एरिया काही बंद नाहीये. जसा मुंबई क्रिकेटमध्ये बंद ग्राउंड असतो, आपल्याकडे डिक्लेअर झोन आहे, पण तो आपण पाहतोय की बॅट्समनच्या पाठीमागे आहे की बिहाइंड द विकेट कीपर आहे. जो अर्थातच ओपन झोन आहे तिथे सुद्धा आपण धावा बनवूया. चोरुंडे संघाने 30 धावा बनवल्यानंतर जे 31चं आव्हान ठेवलं होतं त्याच्यामध्ये काही मोठे फटके येणं गरजेचं होतं, पण त्या मोठ्या फटक्या मारण्याच्या नादामध्ये काही फलंदाज बाद झाले किंवा त्याच वेळेला 41 धावा यायला हव्या होत्या असंही काही जण म्हणू शकतात. मी सुरुवातीला म्हणालो की 30-35 धावा चांगल्या आहेत या मैदानामध्ये, पण त्या तेव्हाच चांगल्या ठरतात जेव्हा गोलंदाजी चांगली होते. पण आज क्रेडिट जाईल ते अर्थातच अक्षय, निकेत आणि आदित्यच्या कॉम्बिनेशन वाल्या अर्थातच या परफॉर्मन्सला. दुसरा फलंदाज मात्र बाद होतोय. आदित्य बाद होऊन परतणार पावलांमध्ये.
हॅलो, 26 धावा झालेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. मी विलाजी राणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विलास राणे यांना विनंती करतोय की बामणसुरी संघाचा कर्णधार येथे उपस्थित झालेला आहे. यजमान श्री शिवसाई संघाचा कर्णधार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि विलाजी राणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. आपण अधिक वेळ दवडणार नाही आहोत कारण आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. केवळ नाणेफेकीचा कौल घेणार. तिथे सामना मुनवली संघाला जिंकण्यासाठी निकेत यावेळेला परफेक्ट स्ट्रोक खेळतोय आणि सामन्यामध्ये परफेक्ट फिनिश पाहायला मिळाला. सामना जिंकलाय मुनवली संघ. मनपूर्वक अभिनंदन निकेत अँड कंपनी. टेल इज द कॉल अँड हेड. काय निर्णय असेल सामना? 4 षटकांचा असेल जुना चेंडू. काय निर्णय? पामनोली हेड होता ना? बॅटिंग. अच्छा.